हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की करिश्मानं एक व्हिडिओ टाकला होता तिच्या लग्नाच्या म्हणजे पहिल्या दिवशीचा, आदल्या दिवशीचा. तर त्यामध्ये तिनं सांगितलेलं असं होतं की म्हणजे आम्ही आलो तिथं, ह्या सगळ्या गोष्टी तिने सांगितलेल्या होत्या. तर मला त्या व्हिडिओवरती थोडंसं बोलायचं होतं, कारण मी काही असं लग्नाला म्हणून लग्नाला नव्हती गेलेली. माझं पॉडकास्ट होतं 11 तारखेचंच. आणि म्हणजे हे बघा ना, म्हणजे जुळून आल्यासारखं. आणि तिचं 11 तारखेलाच लग्न होतं. त्यामुळं मग मी तिला फोन केला आदल्या दिवशी की मला तिथं आता एवढं लांबून जायचं म्हटल्याच्या नंतरला तिथं जाऊन थांबणं वगैरे होतं. मग मी म्हटलं मी तिकडे येते, माझं पॉडकास्ट आहे आणि मी आल्याच्या नंतरला तिथं काही माझे पाहुणे वगैरे कोणी नाही आहे पुण्यामध्ये, तर मी तुझ्याकडं थांबल असं बोलले. मग तेव्हा तिनं मला सांगितलं रात्री 10 वाजता की ठीक आहे म्हणे की असं आमचे इथं लग्नाचं वातावरण वगैरे आहे, लग्न वगैरे आहे माझं. तर मी इतकी शॉक झाले, बापरे म्हणलं. तिचं लग्न छान वाटलं, कारण खूप त्रास काढलेला आहे तिनं. आणि त्या मनाने म्हणजे तिला इतकं त्रास काढल्याच्या नंतरला आता हे असे दिवस वगैरे तिच्या मनासारखं सगळ्या गोष्टी ते भेटलंच पाहिजे तिला, असं मला वाटते. आणि त्यानंतरला मग आम्ही इथून निघालो. मग तिथं आम्हाला पोहोचायला थोडा उशीरच झाला, कारण आमचं सकाळी 11 वाजताचं पॉडकास्ट होतं, 10-11 वाजताचं. पण आम्हाला पोहोचायलाच तिथे 1 वाजला. मग 1 वाजल्याच्या नंतरला त्या ज्या ठिकाणी पॉडकास्ट होतं ना, त्या ठिकाणी जायला पण खूप वेळ लागला आम्हाला. मग रात्री तिथे गेलो, पॉडकास्ट केला. त्यानंतरला मग रात्री 8 वाजता आम्ही करिश्माच्या घरी गेलो. पण हे असं झालं, पहिल्या दिवशी ना माझं पॉडकास्ट झालं, पण त्याच्यामध्ये सगळी शूटिंग वगैरे झाली आणि व्हॉइस रेकॉर्ड नाही झाला. मग त्यामुळं त्या सरांनी सांगितले की ठीक आहे म्हणे, आता तुम्ही खूप थकलेले, आता राहू द्या म्हणे, 2-3 तास वेस्ट गेले आपले, आपण परत दुसऱ्या दिवशी पॉडकास्ट करू. मग आम्हाला तिथे थांबणं होतं. मग आम्ही तिथून 8 वाजता करिश्माला फोन लावला, तिच्या घरी गेलो. आणि तिच्या घरी गेल्याच्या नंतरला म्हणजे पाहून असं छान वाटलं सगळं काही. आणि म्हणजे कसं असतं माहिती आहे का, ज्याला कोणी असतं किंवा सगळं काही असतं ज्याच्याकडं, त्याच्याकडं तर सगळेजण जातात, हे करतात. मी काय असं स्पेशली लग्नाला म्हणून लग्नाला नाही गेले. पण मग मला इच्छा पण होती, कारण मी जसं करिश्माचे व्हिडिओ पाहते ना, खूप दिवसापासून पाहते मी तिला. कधी असं कमेंट वगैरे करते फक्त, म्हणजे असं एवढं हे नाही दाखवून देत की, म्हणजे माझ्या मनात जे आहे मी ते तिला असं कधी एवढं ओपनली दाखवून नाही दिलं. पण जसं तिचे व्हिडिओ बघितले, तिचं ते स्टोरी ऐकली, ते कुठं ना कुठं असं वाटतं ना की बाबा नाही, प्रत्येक मुलीला आहे. पण मी पण खूप काही त्रास काढलेले आहे. तर माझं एक पॉडकास्ट आहे, द लाईफ स्टोरी, ह्या चॅनलवरती तुम्ही जाऊन चेक करा तर तुम्हाला समजेल. पण त्यामध्ये माझ्यासोबत माझी मम्मी, माझे पप्पा हे सर्वजण होते. पण हिच्या स्टोरीमध्ये, हिच्या लाईफमध्ये ना, हिला असं सपोर्ट करणारं कोणी पण नव्हतं. तरीच खूप इतक्या लहान वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडणं, ज्याच्यासोबत घडताना त्यालाच कळतं. आपल्याला बोलायला खूप चांगलं वाटतं, किंवा असं नावं ठेवायला वगैरे आपल्याला काहीच नाही वाटत, लोकांना नावं ठेवायला काहीच नाही वाटत. पण जे अक्षरशः ते सहन करतं, जे भोगतं ना, त्याला माहिती असतं की ते त्यावेळेला काय असतं काय नाही. आणि तिला तरी म्हणजे कोणी नव्हतं सपोर्टिव्ह त्यावेळेला. मग चला, थोड्या दिवसानंतर तिच्या लाईफमध्ये भरपूर चांगले लोक पण आले, वाईट पण आले. तिला कमेंट करून म्हणजे सोशल मीडियावरती तिला त्रास पण दिला. सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या होत्या तिच्या. मग मला असं कुठंतरी होतं की नाही बाबा, आपण तिला भेटलं पाहिजे. तिला म्हणजे तिच्याबद्दल जाणून घेण्याची क्युरियोसिटी वाढली होती माझ्यामध्ये. मग आम्ही भेटलो, त्या दिवशी घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतरला इतकं छान वाटलं, ती छान बोलली आम्हाला. मग माझ्या मिस्टरला पण छान, म्हणजे असं खूप छान वाटलं की तिला भेटून. ते मला सांगत होते, बघ म्हणे, ती स्वतः एकटी इतकं स्ट्रगल करते म्हणे. म्हणजे तिच्याबद्दल असं म्हणजे कौतुकाचे माझ्याकडे शब्दच नाही आहे तिच्याबद्दल बोलण्यासाठी. कारण इतक्या लहान, ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे, लहान वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सहन करणं, त्यातून बाहेर पडणं. काही एक मुली तुम्ही ऐकतच असाल की असं काही झालं ना तर सुसाईड करतात, विचार नाही करत, काही नाही. पण करिश्मा खरंच खूप स्ट्रॉंग आहे.
खूप स्ट्रॉंग आहे. जे तिला वाईट कमेंट करतात ना, मला त्यांना एवढं सांगायचं आहे की प्लीज तिला वाईट कमेंट करत नका जाऊ. कारण तिचं तिला माहिती ती किती त्रासात असते किंवा काय. हां, तर ते सगळं झालं, पण आता खूप छान दिवस आलेले आहे तिच्या लग्नाला. म्हणजे तिला तिच्यासोबत ज्याचं लग्न झालं आहे ना, तो मुलगा पण खूप खूप छान आहे, स्वभावाने छान आहे, त्याच्या घरचे छान आहे. आम्ही स्वतः बोललो, तिच्या नंदेला, सासूला वगैरे सगळ्यांना बोललेलं आहे. माझ्या मिस्टरांनी भाऊजीला बोललेलं आहे. खूप छान आहेत, स्वभाव एकदम छान आहे. एकदम स्वभावाने गरीब लोक आहेत. आणि असे नाही की चला हिच्याकडं काही हिच्या ह्याच्यासाठी हे नाही केलेलं. खरंच त्यांनी म्हणजे असं करिश्माला असं पाहून वगैरे हे नाही, तिचा स्वभाव पाहून त्यांनी केलेलं आहे. कारण आत्ताच्या जमान्यामध्ये ना, म्हणजे एक मुलाच्या आईला वरतून सोशल मीडियावरती सगळं काही तिचं, ती कशी आहे माहिती आहे का, आरशासारखी आहे. बाहेरून तेच आतून तेच. एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती असताना त्या व्यक्तीचा हात धरणं म्हणजे यालाच खूप मोठी डेअरिंग लागते, हिंमत लागते. आणि ती हिंमत भेटल्याच्या नंतर असं वाटतं मला पर्सनली असं वाटतं की ते तिला खूप खुश ठेवतील, तिची काळजी घेतात, सगळ्या गोष्टी आहे. आणि असं म्हणजे असं नाही की ते आत्ता पण पाहते ना, तिचे व्हिडिओ खाली कमेंट येतात, तुझ्या नवऱ्याचं काय आधी लग्न झालेलं आहे का, असं तसं. प्रत्येकजण काही लग्न आधी झालेलं मोडलेलं असल्यावरच दुसरं करून नसते घेत, तसं काही नसतंय. पण काही लोक असतात आत्ता पण चांगले, ह्या म्हणजे इतक्या पापी दुनियामध्ये ना, आत्ता पण काही लोक आहेत जे चांगले आहेत. म्हणजे जे फक्त विचार करतात माणुसकीचा किंवा माणसाचा स्वभाव पाहून, दिसण्यावर नाही. दिसण्यावर तर पाहून कोणीही करतं समजा, पण स्वभाव पाहून प्रेम करणं म्हणजे एक ते म्हणतात ना, आयडियल झाल्यासारखं, त्या सगळ्या गोष्टी. आणि मी करिश्माला थँक्यू म्हणते तिला, कारण तिनं मला तिच्या लग्नामध्ये इन्व्हाइट केलं. एवढं बरी फोडायच्या कार्यक्रमामध्ये तिनं म्हणजे माझ्या नवऱ्याला मान दिला. खूप छान वाटलं त्या सगळ्या गोष्टी. कारण कसं असतं माहिती आहे का, ज्याला घडतं का, जे दुःखातलं असतं का त्यालाच दुःखातल्या हे व्यक्तीची जाणीव असते. नंतर त्याला सुख भेटल्यानंतर खरंच खूप छान वाटतं. आणि मला एकच म्हणायचं आहे की स्वामी की नाही, करिश्माच्या आयुष्यामध्ये आत्ता जितकंपर्यंत तिनं भोगले आत्तापर्यंतचं, तर ते म्हणजे आत्ता तिच्या आयुष्यामध्ये ना सगळे सुखाचे दिवस आहे. आणि तिला कधी कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये. आणि प्लीज मी तुम्हाला सांगते, सर्वांना रिक्वेस्ट करते की कमेंट वगैरे थोडंसं विचार करून करत जावा. कारण एखाद्याच्या मनाला लागतं, मनाला लागल्याच्या नंतरला ते खूप वाईट परिणाम होतात. तर कमेंट करताना असं कोणी म्हणजे निगेटिव्ह कमेंट नका करू, पॉझिटिव्ह करा. तिला प्रोत्साहन द्या लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी. मग तिला पण असं ती आधीच म्हणते ना की तिची ना यूट्यूब फॅमिली सोडलं तर असं काही नाही आहे. त्यामुळं मग आपण पण असं फॅमिलीमधल्याला दुखवणं चांगलं नाही वाटत ना. तर त्यामुळं प्लीज कोणी निगेटिव्ह कमेंट करू नका. आणि मला खूप छान वाटलं तिच्या लग्नाला येऊन, सगळं पाहून. आणि ती एक नंबरच लग्न झालेलं होतं, खूप भारी लग्न झालेलं आहे तिचं, एकच नंबर सगळ्या गोष्टी. मी म्हणते ना, म्हणजे खूप खूप छान झालं. काय सांगू, शब्दच नाही आहे सांगायला माझ्याकडं. पण खूप एकच नंबर लग्न झालेलं आहे तिचं. म्हणजे तिला जसं पाहिजे होतं त्यापेक्षा पण डबल भारी लग्न झालेलं आहे, असं तरी मला वाटतंय. आणखीन हां, आणखीन एक सांगायचं होतं की आम्ही लक्ष्मण दादाला पण भेटलो. खरंच आत्ताच्या ह्या जगात पण अशी माणसं आहेत जे कुठलंच काही त्यांचं म्हणजे त्यांचं काहीच ते म्हणतात ना, आजकाल लोक ना फायदा जिथं असतो तिथंच नातं जोडतात आणि तिथंच सगळं काही करायला पाहतात जिथं फायदा असतो. पण लक्ष्मण दादा आणि आदितीताई, मी आदितीताईला तर मी काय जेवते वेळेस फक्त 5 मिनिट बोललेली होती. पण त्यांचं काहीच न फायदा नसताना पण त्यांनी करिश्माला खूप जीव लावलेला आहे. ते रागवत पण असतील, पण चांगल्यासाठी. आता आपल्या घरामध्ये मोठे बहीण भाऊ असल्यानंतर रागवणारच ना. तसंच समजायचं, जेव्हा हक्काने ते आपल्यासाठी एवढं सगळं करतात तर रागवतात पण. पण ना मी सांगू का, सख्खे भाऊ भाऊजं एवढं नाही करत जेवढं लक्ष्मण दादांनी तिच्यासाठी केलेलं आहे. एवढी धावपळ, बापरे, तुम्हाला काय सांगू. खरंच ना, म्हणजे लग्नामध्ये ऐन टायमाला ना काही वस्तू विसरलेल्या होत्या.
तर लक्ष्मणदादांनी तितक्या फास्टमध्ये आळंदीवरनं वापस तिकडं टू व्हीलरवरती जाऊन घरून राहिलेल्या वस्तू घेऊन आल्या. म्हणजे खरंच ग्रेट आहेत. मला लक्ष्मणदादा आणि वहिनीचा स्वभाव पण खूप आवडला, आदितीताईचा पण स्वभाव खूप आवडला. ते खूप छान आहेत. ते फायदा नाही पाहत, ते फक्त लोक पाहतात आणि निस्वार्थपणे प्रेम केलेलं आहे त्यांनी तिच्यावर. लक्ष्मणदादांनी आणि वहिनीने पण निस्वार्थ प्रेम केलेलं आहे. त्यांचा कसलाच कुठला स्वार्थ नाही आहे, हे लगेच लक्षात येतं माहिती आहे का. तर फक्त एवढंच म्हणायचं आहे मला की बस करिश्मानं मला बोलवलं तिच्या लग्नामध्ये. म्हणजे ती म्हणतात ना, त्या लायकीचं समजली की तिच्या एवढ्या पर्सनल ह्याच्यामध्ये तिनं आम्हाला म्हणजे सामील करून घेतली, सहभागी करून घेतली तिनं आम्हाला. खूप छान वाटलं. आणि असंच बस करिश्मा खुश राहा, हॅपी राहा आणि देव करो ना तुझ्यावर कधीच कसलीच अडचण, कसलाच प्रॉब्लेम, कसलंच काही येऊ नये. बस एवढंच म्हणायचं आहे. तर बाय, लव्ह यू करिश्मा.